काय झालंय? नाही, काही नाही. आई बोलली पुन्हा काही? ठीक आहे, तू नको सांगू बाबा, पण मला कळतंय ना आईचा राग अजूनही शांत झालेला नाहीये. अहो सर, असं काहीच नाहीये. तुम्हाला काय असं वाटतंय? खाली जे काही झालं त्यावरून तुला वाटत नाहीये? किती चिडली ती एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर. मी सांगतो ना तुला, तिच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल अडी आहेच. नाही हो सर, आणि त्या रागवल्या त्यात काय चुकीचं होतं? कुठल्या आईला आवडेल आपल्या मुलानं शिळं खाल्लेलं? माझी पण आई असंच म्हणायची. आणि तसंही मला पण नाही आवडला तुम्ही शिळं खाल्लेलं. पण काय प्रॉब्लेम आहे? टेस्टी लागत होतं ते. आपण शिळं का खायचं? मला ना तुमचं हेच पटत नाही. काय? हेच की घरातल्या स्त्रियांनी फक्त शिळं खायचं, सकाळचं दुपारी, दुपारचं सकाळी. याला काय अर्थ आहे? पण मी खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्हाला काही होत नाही का? आणि मला खरंच खूप आवडलं होतं ते. हो का? खरंच आवडलं तुम्हाला? हो. खोटं बोलताय ना? मला बरं वाटावं म्हणून बोलताय ना? ए नाही नाही नाही, अजिबात नाही. हा, मी खरं सांगतोय, मला खूप आवडलं होतं ते. आणि तू खरंच खूप छान करते सगळं काही. आता म्हणजे खूप साधं होतं ते तसं, पण टेस्टला एकदम बेस्ट होतं. तू बनवलेली खीर कशी मला मनापासून आवडते तसं आवडलं होतं मला ते खरंच. आणि तू जे पदार्थ करतेस ना सगळे छान असतात अगं. तुझी शपथ. म्हणजे असं मी काही उगाचच बोलत नाहीये. हा म्हणजे एक मिनिट, मी बोलू शकतो? अगं तू मैत्रीण आहेस आता माझी, मी तुझी शपथ घेऊ नाही शकत का? हो, घेऊ शकता ना. राणी, आपली मैत्री झाली आहे, पण एकमेकांविषयी आपल्याला काही माहितच नाहीये. म्हणजे बघ ना, तुझी आवड निवड मला माहिती असली पाहिजे. मला काय आवडतं काय नाही आवडत तुला माहित असलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल, मला गोड पदार्थ खूप आवडतात. म्हणजे तू जी खीर बनवतेस ना तसं मला खूप आवडतात गोड पदार्थ. मला ना चटपटीत गोष्ट आवडतात आणि तिखट पण आवडतं. आणि कडू कारलं तर माझं एकदम आवडतंय. एक मिनिट, तू चिडवतेस मला? नाही, मी कशाला चिडवू तुम्हाला? नाही का? थांब बघतो तुला. काय तू मला चिडवतेस? सिरियसली? आज काय झालं? नाही, मला काही भांडायचं नाहीये, तुझ्याशी वादी घालायचं नाहीये. मला तुमची बाजू समजून घ्यायची आहे. म्हणजे काय आपल्यात गैरसमज नको व्हायला. नाही, एवढं काही नाही झालं. असं कसं? काहीतरी झालंय. अहो खरंच काही नाही. मला मी तुम्हाला चांगला ओळखतो. काय झालं? राणीबद्दल काही बोलले तरी माझ्यावरच चिडतील. नकोच उगाच पुन्हा वाद व्हायचे. मी तुमच्यावर रागावले. माझ्यावर? आता काय केलं मी? काय केलं म्हणजे? तुम्ही वेळच देत नाहीत मला. रिटायर्ड झालात तेव्हा काय म्हणाला होतात की यापुढे सगळा वेळ माझा असेल. जे काही आधी करायचं राहून गेलं त्यात आपण सगळं करूयात. पण तसं काही होताना दिसतच नाहीये. तुम्ही मला वेळच देत नाही आहात. सरळ काहीतरी काम आलं की निघून जाता. तुम्ही ना विसरता मला. मी काही विसरलो नाहीये, फक्त मी सगळ्या गोष्टी जरा सावधगिरीने करतोय एवढंच. का? तुम्हाला माहिती नाही माझी बायको किती डेंजर आहे. रागावली ना म्हणून त्याच्या बापाचं ऐकत नाही. पण ते अशी छान वागलं, छान बोललं तर छान असते ती. हो का? मग मी तुम्हाला एक सुचवू का आता? सुचवा ना. तुमची बायको चिडणारच नाही असं काहीतरी करा ना. म्हणजे काही ठरवलंय का? तपश्चर्या केली असते मी,
पण तपश्चर्या करून आमची देवी प्रसन्न होईल का मला माहित नाही. तुम्हीच सांगा काय करू मी. तुम्हीच विचार करून सांगा ना काय करता येईल. बर. मी ना खूप दंगा करायचे. अहो पण मी काही केलं ना तरी बुवांना माझं कौतुकच वाटायचं. पण आई घालायची ना धपाटे. खूप मस्तीखोर होते मी. मी अगदी उलट. चिकू खूप बोलणी खायची. अरे हो का. एकदा काय झालं माहिती का. अहो मी ना लहान होते 4-5 वर्षांची असे. हा मी स्वतःला घेतलं ना कोंडून. म्हणजे मुद्दा म्हणून नाही. हा ते झालं काय आतून कडी लावता आली पण मग उघडताच येईना. मग काय काढला गळा. रडत बसले. मग खूप वेळ रडले रडले रडले. मग थकून झोपून गेले. अहो सगळी बस्ती गोळा झाली होती. सगळे दार वाजवत होते. मला आवाज देत होते. माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. तू घाबरू नको असं सांगत होते. पण मी कुठे ऐकते. माझा आवाजच येईना त्यांना बाहेर. मग सगळे घाबरले. मग त्यांनी दार तोडायचं ठरवलं. मग कसे दार तोडून ते आत आले. मग मी होते झोपलेली. आईने उठवून मारलंय मला. हा डेंजर होतीस तू. मी खूप शांत होतो. अभ्यास खूप करायचो. म्हणजे शाळेतल्या दुसऱ्या मुलांना असं वाटायचं की मी बावळट आहे. आपण तुम्ही तेव्हा अभ्यास केलात म्हणून आज एवढे मोठे झालात ना. पण राणी मला एक सांग, तू लॉ करायचं का ठरवलंस? आता बघा मी वस्तीत वाढले है ना. तिकडे सगळेच लोक गरीब. पण त्यांचे खूप सारे प्रश्न होते. पण त्या प्रश्नांसाठी न्याय मागणं सगळ्यांनाच परवडत नाही ना. मग मी असं ठरवलं की मी त्या सगळ्या लोकांसाठी उभं राहणार. दॅट्स ग्रेट यार. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तू स्वप्न बघितलंस आणि ते पूर्णही करतेस. हॅट्स ऑफ. तुम्ही पण. तुला एक सांगतो, मला लहानपणी असं वाटायचं की आपल्याला जे स्वप्न पडतात ना तेच आपल्याला मिळणार असतं. हा लिटरली मी काय करायचो की मला जे हवं आहे ना तेच स्वप्न मला पडावी असा विचार करायचो. काय म्हणजे लिटरली कधी कधी तर असं व्हायचं की आणि मग असं झालं. अहो सर बघा बरं किती वाजलेत. हो उजेड यायला लागलाय. सकाळ झाली वाटतं. होऊ दे ना मग काय झालं. अहो मग झोपायचं नाही का. आता झोपून काय उपयोग. अहो पण असं कसं. झोपलं तर पाहिजे ना. आता जर आपण नाही झोपलो तर एवढे डोळे सुचतील आपले आणि मग सगळ्यांना कळेल. आणि मग चिकू माहितीये ना कशी चिडवेल आपल्याला. मला असं वाटतंय की आपण आता तासभर तरी झोपूया. म्हणजे कसं बरं वाटेल ना. ओके गुड नाईट. नाईट काय मॉर्निंग झाली आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता थंडी पडली तर किती सॉलिड भूक लागते ना. एक खदाड तुला काय कायम भूकच लागत असते का ग. अगं चिकू अगं राणी कुठे. अहो काकी मला माहित नाही. ते सकाळपासून मला दिसलेच नाहीत. दिसले नाहीत म्हणजे गेले कुठे. अहो काकी ते जॉगिंगला गेले होते, अजून आले नसते. नाही ते जॉगिंगला गेले नाहीयेत. तुला कसं काय माहिती. अहो मी सकाळपासून बाहेरच होते ना. नाही गेले जॉगिंगला. हा 9 वाजलेत. इंद्रा वेळ पाळतो. हाय म्हणजे हे दोघं जण अजून उठलेच नाहीत की काय. अगं काहीतरीच काय उठले असतील. मग गेले कुठे. उगाच काहीतरी बोलू नका वहिनी.
ही ना आता स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला लागली. तिला आता घराचे नियम समजवायला हवेत. मम्मा, एखादा दिवस जास्त वेळ झोपले तर कुठे काय बिघडला? हो का? नाही, तुझं लग्न झालं ना की तुझ्या सासरी बघू ना चालतंय का असं उशिरापर्यंत झोपलेलं. काकी मला नाही वाटत हिच्या सासरी काय प्रॉब्लेम आहे. ती स्वतः उशिरापर्यंत झोपेल आणि सासरच्यांना पण उशिरापर्यंत झोपवेल. हा, करेक्ट आहे. अरे चांगल्या सवयी ना सगळ्यांना लावल्याच पाहिजे. छान. बास, काय सारखी थट्टा मस्करी. मुळात हा मस्करीचा विषयच नाहीये. ही काय पद्धत झाली का वागण्याची? तुम्ही सगळे गोड गोड बोलता ना तिच्याशी आणि वागता, म्हणून आता डोक्यावर बसायला लागली ती. चांगला आदर्श ठेवतीये. उशिरापर्यंत झोपायचं, वाटेल ते कपडे घालून जॉगिंगला काय जायचं. तिच्या मनाला येईल ना तसं वागायला लागली ती. काही ताळतंत्रच नाहीये. काय वहिनी, आता कळायला नको का तुमच्या लाडक्या राणीला? इथे सगळे भुकेले असतील, त्यांना नाश्ता हवा असेल, पण या बाईला तसं काही पडलंच नाहीये. स्वतःला ना खरंच या घरची राणी समजायला लागली ती. मम्मा, हे बघ, ती उठली असेल, मे बी आवरत असेल, मी तिला बोलवते. हा, नाही थांब, राणीचं राहू देत, पण इंद्राचं काय? त्याला उठायला कधीच उशीर होत नाही. एव्हाना जॉगिंग करून घरी परत येतो तो. मीच जाऊन बघून येते. बापरे, एवढं उशीर झालाय. केवढे वाजलेत. आता काय करायचं? आता काय खरं नाही. सर, सर, सर उठा. सराव खूप उशीर झालाय, उठा. झोपू दे ग राणी. अरे अहो सर, असं नका करू. कोणीतरी येईल खाली, आपली सगळे वाट बघत असतील. तुम्ही उठा बरं. सर, सर. आणि तुला म्हटलं ना झोपू दे मला. इंद्रा, इंद्रा दार उघड. सर, सर, सर उठा ना. अरे राणी, काय करतेस तू? हो सर, उठा. 9:30 वाजलेत आणि मालती मॅडम दार वाजवतायत बाहेर येऊन. काय? आई, इंद्रा, अरे बापरे, आता काय करायचं? तर काय सांगायचं? का उशीर उठलो? नाही, काय खरं नाही. आता आपण मेलो. ए इंद्रा, अरे दरवाजा उघड. हा, सर सर सर, एक काम करा, तुम्ही दरवाजा उघडा, मी ना बाथरूम मध्ये लपते. हा, बरं ठीक आहे, जा. सांभाळून घ्या. इंद्रा, अरे काय करतोय? दरवाजा उघड ना. आता काय सांगतो? ए इंद्रा, काय करतोय? दार उघड ना. मला ती काय झालंय? अहो, बघा ना, दारच उघडत नाहीये हा. इंद्रा, अरे काय झालं इंद्रा? बराच ना? हो. हे काय चाललंय का इंद्रा? एवढ्या उशिरापर्यंत कोणी झोपून राहतं का? आणि ती राणी कुठे आहे? ती बाथरूम मध्ये गेली आहे. तुझं काय चाललंय? एवढा का उशीर झाला तुला उठायला? बरं नाही वाटत आहे का? अरे काय विचारते मी, काय झालंय? आई अगं, हा, मी ऍक्च्युली खूप उशिरापर्यंत काम करत होतो काल रात्री, त्यामुळे, आणि फॅक्टरीला पण सुट्टी आहे ना आज, सो
उठायला उशीर झाला. अच्छा एवढंच आहे ना. मालती मी उगाच काळजी करताय. कामानं जमलाय तो. अहो ते ह्याचं झालं, राणीचं काय? तिला वेळेत उठता येत नाही. घाई ती ऍक्च्युली. इंदिरा अरे सांग ना. तर तिने सांगायचं नाही असं बजावलंय. नाही आई असं काही नाहीये अगं. असं नाही तर मग कसं आहे? हे काय नाही, तू आणि यांनी ना तिला डोक्यावर बसवून ठेवलंय. वाटेल ते करायची मुभा दिलीत तुम्ही तिला. सकाळचं लवकर उठता येत नाही का तिला? आई जाऊ देत ना, समजून घ्यायला हवं ना. काय समजून घेणार? आता नवीनच लग्न झालंय म्हटल्यावर उशीर होणारच ना. बेजबाबदारपणा या घरात खपवून घेतला जाणार नाही. कोणी काही बोलत नाही म्हणून वाटेल ते करायचं का? मालती असू द्या, एवढं काही नेतात. अहो पण तुम्ही आवरून घ्या रे पटकन. चला सगळे खालती चला. काय झालं? काय आता आपण काहीच करू शकणार नाही. म्हणजे महाडिकांच्या घरातलं राणीचं महत्व आपोआपच वाढणार ना. काय बोलतेस तू? अय्यो उठायला उशीर का झाला हे तुम्हाला कळतच नाहीये का? अगं इंदिरा म्हणाला ना तो काम करत होता. अय्यो ते सांगण्यापुरतं झालं. आणि राणी का उशिरा उठली मग? मी सांगते, ही राणीच महाडिकांच्या घराला वारस देणार. उर्मिला, अय्यो होता तुम्हाला आठवतंय का जन्माष्टमीच्या दिवशी काय झालं होतं? अहो राणीच्या पदरामध्ये बाळकृष्ण सापडला होता. ज्याच्या ओटीत श्रीकृष्ण असेल ती सून महाडिकांच्या घराला वारस दे. बाई बाई बाई, असं जर झालं ना तर काही खरं नाही आई. ही राणी या घरातून कधीच बाहेर जाणार नाही. उलट या घरातली सत्ता तुमच्या हातातली तिच्या हातात जाईल. मग आपल्या हातात काय राहणार आहे? काहीच नाही. नाही, ते शक्य नाही. माझ्या इंद्रावर पूर्ण विश्वास आहे. तो असलं काहीतरी करणारच नाही. तर तसं तर तुम्हाला इंदिरा भाऊजी राणीशी लग्न करणार नाही असा विश्वास होता ना. पण त्यांनी लग्न केलंच ना. अय्यो राणी जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून इंदिरा भाऊजी तुमच्या विरोधातच बोलतायत. ते सगळं काही करतायत जे कधीच करणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं. घाबरलो होतो मी खूप. मग काय नशीब मी जाऊन बाथरूम मध्ये लपले. पण सगळं मला फेस करावं लागलं ना. त्यात तुझं अंथरूण इथे पडलेलं होतं. ते कसं तरी आवरलं मी. आय स्वेअर मला घाम फुटला होता. मग काय मला पण असंच वाटलं. आता काय आपलं खरं नाही बाबा. हो मग काय, आईने उलट तपासणी सुरू केलीच होती. मला सुचेच ना तिला काय उत्तर देऊ. अय्यो मला तर खूप भीती वाटते. इंदिरा भाऊजी आणि राणी किती जवळ येत आहेत. सतत एकमेकांच्या मागे फिरत असतात. त्यांच्यामधली जवळीक वाढली आहे. आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. नाही उर्मिला, मला त्याची काही गरज वाटत नाहीये. माझा इंद्रा त्या गरीब मुलीच्या नादी लागणारच नाही. आता एवढं सांगूनही तुमचा विश्वास बसत नसेल तर मग स्वतःच लक्ष ठेवून बघा. स्वतःच ऐका ना. काय बोलतेस तू? मला तशी काही गरज नाही वाटत आहे. आता तुम्हालाच असं वाटतंय तर मग ठीक आहे. खरंच उर्मिला म्हणते ते खरं नसेल ना? आणि असलं तर नाही,
नसेल, पण एकदा ऐकायला काय हरकत आहे. आता हसतोय आपण, तेव्हा घाबरलो होतो. हो ना. आणि काल जे काही झालं त्यानंतर आपलं उशिरा उठणं ऑब्विस होत आहे. मग काय, खरं सांगू का, मला तर उठूशच वाटत नव्हतं. मला पण काल रात्री गप्पावरून भारी वाटलं ना. ऍक्च्युली भारी वाटलं. हा म्हणजे थोडं जागरण झालं, पण मला आवडेल पुन्हा असं काहीतरी करायला. राणी, थँक्यू सो मच. लास्ट नाईट वॉज मेमोरेबल. मी तर म्हणतो आपण ना नेक्स्ट टाइम कुठेतरी कॅफे वगैरे मध्ये जाऊ बाहेर आणि छान गप्पा मारत बसू. चालेल, ते बघू आपण. पण आता जा, आवरून घ्या तुम्ही, नाही तर परत कोणीतरी दार वाजवेल. अरे हो, आवडतं. अगं बाई, आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरच दिसतंय की तुमची मॉर्निंग किती गुड आहे. चिकू, असं काही नाहीये, उगाच त्रास देऊ नकोस. का? ए आजू ब्रो, तुला नाही वाटत का हे दोघं आज जरा जास्तच खुश आहेत? चिकू आता समजून घे ना. ओके ओके ओके. पण दादू, काय रे, तुम्हाला उठायला 9:30 वाजले. इट मीन्स तुमची मॉर्निंग जरा जास्तच गुड झाली आहे, नाही का? चिकू, शट अप. चिकू, त्याला त्रास देऊ नकोस. तू समजून घे, आता थंडीचे दिवस आहेत, होतो उशीर उठायला. आबा तुम्ही पण. अरे मग अशी कामं करता कशाला? 9:30 वाजले तरी तुम्ही उठला नाहीत, याचा अर्थ. चिकू बस, मुकटणी खा. का मम्मा? का म्हणजे तू अजून एवढी मोठी झालेली नाहीयेस, कळलं? बडबड बंद कर आणि खा. काय चाललंय यांचं, जरा अतिच होतंय. बरं ऐका, पटकन सगळ्यांनी नाश्ता करून घ्या, आपण बाहेर जातोय फिरायला. बाहेर कुठे जायचं आहे बा? आज आपण खरेदी करायला जातोय. अगं बाई, आता आधीने मध्येच कसली खरेदी? अहो वहिनी, आपल्याला काही कारणं लागतात का खरेदी करायला? आणि मी असं ठरवलं की सगळा वेळ मालतीनं द्यायचा. मालतींसाठी सगळा वेळ द्यायचा, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करायच्या. आणि त्यांची आवड काय? खरेदी. आपण जातोय. यस बाबा, बेस्ट आयडिया आहे, थँक्यू. पण सगळ्यांनी नाश्ता करून घ्या पटापटा, त्यांनी आवरा. इंद्रा, राणी, तुम्ही आवरून घ्या. हो. इंद्रा, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. विक्रांत, अरे आवर लवकर, निघायचं आपल्याला बाहेर. कशाला? कशाला म्हणजे? आबा आपल्याला शॉपिंगला घेऊन निघालेत. चल लवकर आवर. उर्मिला, शॉपिंगचं कसलं कौतुक आहे? मी नाही येणार. विक्रांत, माझ्यासाठी चल ना. तू जा ना, माझ्या मागे नको लागूस. प्लीज विक्रांत, चल ना. उर्मिला, काय चालू आहे तुझं? तुला कळत नाही का आपल्यासोबत काय झालंय आता? काय चाललंय शॉपिंग तुझं? माझा हेतू तुला कळणारच नाही. उर्मिला, कसला आहे तू? आबा एवढे शॉपिंगला नेतायत, त्यात 2 फायदे आहेत. आबा स्वतःहून घेऊन जातात, तर महागातल्या साड्या घेता येतील. परत तेच साड्या? युअर इम्पॉसिबल. अरे ऐकून तरी घे. दुसरं म्हणजे राणीमध्ये आणि त्या मालतीमध्ये भांडणं लावता येतील. उर्मिला, मला आता या सगळ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. विक्रांत, अरे माझ्याकडे एकदम भारी प्लॅन आहे.
कसा आहे प्लॅन? ओके, तू म्हणतेस तर हे करून बघू. काय झालं आई, तुला बोलायचंय माझ्याशी? बोलायचं तर आहे, पण तू जर माझ्या प्रश्नांची मला खरी उत्तरं देणार असशील तर त्या बोलण्याला अर्थ राहील. ऑफकोर्स, बोल ना, काय झालं? इंद्रा, मला तर तुझी जरा जास्तच काळजी वाटायला लागली. म्हणजे? जो मी कधी विचारही केला नव्हता ना, ते आता घडतंय. मला खरंच असं वाटलं नव्हतं असं कधी होईल इंद्रा. मला राणीविषयी तुझ्याशी बोलायचं. मला खरं सांग, तुमच्यात नक्की काही नाहीये ना? काय बोलतेस तू? काही नाहीये म्हणजे? म्हणजे तू तिला बायको तर मानत नाहीयेस तुम्हा दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं पण नाहीये ना? इंद्रा, मला खरं सांग, जे काही असेल ते. आई अगं इंद्रा, नाही, खरं सांग. तू तिच्याशी पूर्वीसारखा वागत नाहीयेस, काहीतरी वेगळाच वागतोयस. आई हे बघ, असं काही नाही. तसं काही नाहीये ना? मग तू तिच्याशी इतकं चांगलं कसं काय वागतोयस? इंद्रा, तू असं कधीच नव्हतास. त्या राणीला घरात घेऊन येताना काय म्हणाला होतास तू मला? तू तिला तुझी सून मानणार नाहीयेस, तसं मीही तिला कधीच माझी बायको मानणार. मी तिला याचसाठी लग्न करून घेऊन आलोय, तिला पावला पावलावर तिची लायकी दाखवून देता येईल. हे लग्न म्हणजे काही पवित्र सोहळा वगैरे काही नाहीये आई. रिवेंज आहे, रिवेंज. ती लग्न करून जरी या घरात आली असली तरी मी तिला बायको म्हणून कधीच वागवणार नाही आई. इंद्रा, माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग, तुमच्यात नक्की काही नाहीये ना? तू तिला बायकोसारखं तर वागवत नाहीयेस. मी तुझी शपथ करतो, तुला वाटतं तसं आमच्यात काही. आणि हे नातं वगैरे तर असं नक्की? नाही, ते नातं नाहीये ना, ते उत्तमच आहे. पण लक्षात ठेव इंद्रा, जे काही तुमचं चाललं असेल त्या पुढे जायचा विचारही करायचा नाही. तुला वाटतं ना तितकी ती साधी नाहीये मुलगी, त्यामुळे जरा जपूनच राहा, एवढंच सांगायचं होतं. आई, आपला काहीतरी गैरसमज झाला होता. आपल्याला वाटतं तेवढी वाईट मुलगी नाही. त्यामुळे मला असं वाटतं तोही तिच्याबद्दल वाईट विचार करून सोडून द्या.